संपूर्ण महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाच्या बंधूंनो आणि भगिनींनो, मी गोर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण आपल्या सगळ्यांना जय गोर, जय सेवालाल, जय रामरावजी बापू, जय वसंत, जय रामसिंगजी भानावत, जय नायक काशीनाथ. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आपणा सगळ्यांनाच माहित आहे की मागील 1 ते 1.5 वर्षापासून आपल्या समाजाचा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो एसटी आरक्षणाचा आहे, हे आपल्याला सांगायची गरज नाहीये. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ही मागणी घेऊन आपण 1 वर्षापूर्वी, आज तब्बल वर्ष होत आलं, एक नव्हे दोन नव्हे तर जवळपास 55 लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी आपण आंदोलनं केलीत. एवढंच नव्हे तर ही एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या समाजातील एक नव्हे दोन नव्हे तर 5 तरुण युवकांनी त्या ठिकाणी आपलं जीवन त्यांनी कुर्बानी दिली, ते शहीद झालेत. 17-18 उपोषणे झालीत. आणि त्यानंतर कुठे 4 नोव्हेंबरला मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुंबईला सह्याद्री त्या सभागृहावर त्या ठिकाणी मीटिंग आयोजित केली आणि त्या मीटिंगमध्ये एक कमिटी अपॉइंट करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला होता. त्यानंतर 3 महिन्यानंतर निवृत्त न्यायाधीश तेलानी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी अपॉइंट केल्याची त्या ठिकाणी घोषणा केली आणि ही घोषणा करून आज 3 महिने झाले. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेला जवळपास 5 ते 6 महिने आलेत. परंतु अद्याप प्रत्यक्षात कुठल्याच प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. ही तैलानी कमिटी काय करते, कुठे जाते, काय सर्वे करते, कुठला अभ्यास करते, हे समाज बांधवांना कुठेच माहित नाही. म्हणून पुन्हा प्रश्न निर्माण होतोय की हे सरकार आपल्या भावनेशी खेळ तर करत नाहीये काय? बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी तर असा प्रकार नाहीये. नेमकं चाललंय काय? हे सरकार आम्हाला फसवतोय काय? असा प्रश्न संपूर्ण समाजातून आपल्या कानावर आता पडताना दिसतोय. आणि म्हणून हे जे काय आंदोलन आहे, हे आंदोलन थंड पडू द्यायचं नाहीये. हे आंदोलन चालू ठेवायचं आहे आणि सरकारला कुठेतरी झोपेतून जाग करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला एकत्रित येऊन आपण गोर सेनेच्या वतीने आणि सगळ्या समाज बांधवाच्या वतीने येणाऱ्या 7 मेला सकाळी 11 वाजता महाराष्ट्रातील तब्बल 250 पेक्षा जास्त तालुक्याच्या ठिकाणी, जिल्हाधिकारीच्या ठिकाणी आणि तसेच विभागीय आयुक्ताच्या ठिकाणी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित होऊन गोरसेना आणि प्रत्येक तांड्यातील समाज बांधव, तसेच सरपंच, उपसरपंच, तसेच आजी माजी ग्रामपंचायतचे सगळे मेंबर्स, तसेच वेगवेगळ्या संघटनेचे सगळे पदाधिकारी, सगळेच महाराज लोक, संत लोक, गावण्या लोक, सगळ्यांना माझा नम्र आव्हान आहे की येणाऱ्या 7 मेला आपण 11 वाजता त्या ठिकाणी ही कमिटी कार्यान्वित झाली पाहिजे, कुठेतरी काम करताना दिसली पाहिजे, ही एक मागणी घेऊन त्या ठिकाणी आपण निवेदन देत आहोत आणि पुढील आखीन रूपरेषा आपण ठरवणार आहोत. म्हणून सगळ्यांना माझं नम्र निवेदन असेल की आपण आपले वेळातला वेळ काढून 7 मेला 11 वाजता तहसील कार्यालयावर, विभागीय कार्यालयावर आणि एसडीओ कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आपण सगळ्यांनी निवेदन देऊया आणि सरकारला जाब विचारूया, एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे. जय गोर, जय सेवालाल, जय नायक काशीनाथ.